करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अंबाबाईच्या मंदिरावर आता सोन्याचा कळस चढवला जाणार आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून करवीर निवासिनी आई अंबाबाईला मानलं जातं। अधिक महिन्यामध्ये गोव्यातील एका भाविकानं मंदिराचा कळस सोन्याचा बनवलाय। 13 फूट उंचीचा हा कळस असून त्याला 1.5 किलोहून अधिकचं सोनं आहे आणि या सोन्याच्या कळसाची किंमत 2.5 कोटीहून जास्त असल्याची माहिती मिळते। हा कळस बनवण्यासाठी 200 किलो तांबे आणि त्याच्यावर 1.5 किलो सोन्याचा मुलामा देण्यात आलाय। येत्या शुक्रवारी हा कळस बसवला जाईल। अंबाबाई मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा कळस आता सोन्यानं मढवला जाणार आहे। दक्षिणेतील ज्या पद्धतीने मंदिर असतात तशाच पद्धतीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा जो कळस आहे त्याला आता सोनं आहे ते लावलं जाणार आहे। गोव्यातील एका भाविकानं त्याची जी मनोकामना होती की अधिक महिन्यामध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा जो कळस आहे तो सोन्याचा बनला पाहिजे आणि त्याच्यासाठीचा त्यांनी परवानगी घेतली आणि जवळपास 1 महिना या ठिकाणी हे काम सुरू होतं। पुढच्या म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी सोन्याचा कळस आहे तो अंबाबाई मंदिराला या ठिकाणी बसवला जाणार आहे। 13 फुटाचा या ठिकाणी सोन्याचा कळस आहे तो बसवला जाणार आहे। त्यासाठी सुरुवातीला 200 किलो तांबे आहे ते वापरला जाणार आहे आणि त्या तांब्यावरती 1.5 किलो सोनं आहे, सोन्याचा मुलामा आहे तो दिला जाणार आहे। जवळपास 2.5 कोटीहून अधिक खर्च आहे तो यासाठी लागलेला आहे आणि मेंगलोरमध्ये हा सगळा जो कळस आहे तो बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे या भाविकानं आपलं नाव कुठेही उघड करू नये याच्यावर अटीवरती हा सोन्याचा कळस आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। त्याचं बसवण्याचं काम आहे ते शुक्रवारी सुरू होईल। आता जर एकूण बघितलं तर या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या जे कळस आहे त्या कळसाच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे। जो मूळ रूप आहे अंबाबाई मंदिराचं ते आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचवेळी ही संकल्पना सुचली की अंबाबाई मंदिराचा जो कळस आहे तो देखील दक्षिणेकडची ज्या पद्धतीनं मंदिर असतात, ज्या दक्षिणेकडच्या मंदिरांना सोन्याची झळाळी या ठिकाणी पाहायला मिळत असते आणि तशाच पद्धतीचा करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा कळस देखील आता सोन्यानं उजळून निघणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।